या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत विशाखा आणि जयश्री गप्पा मारत बसलेल्या असतात. विशाखा नाटक करत जयश्रीला सांगत असते की मला माझ्या मुलीची ना खूप काळजी वाटतेय. तर जयश्री तिला म्हणत असते की तू काही काळजी करू नको, आम्ही आहोत ना तिची काळजी घ्यायला, सगळं काही व्यवस्थित होईल. आणि मग त्यानंतर जयश्री त्या विशाखाला असंही म्हणते की हे माझं सगळ्यात लाडकं नातवंड असणार आहे. मी खरंच खूप आनंदात आहे, कारण शेवटी ठाकूर घराण्याला हक्काचा वारस मिळणार आहे. आणि ते ऐकून ती विशाखासुद्धा खुश होते. त्यानंतर मग जयश्री तिला म्हणते की मला तुला एक गोष्ट विचारायची होती. तर विशाखा म्हणत असते की अगं मग परवानगी का मागते, सरळ विचार ना. आणि मग त्यावेळी जयश्री तिला विचारते की अखिलने तुला पैसे देण्यासाठी बँकेमधून 50 लाख रुपये काढले होते का. आणि जयश्रीचा तो प्रश्न ऐकून विशाखा तर खूपच घाबरते. मात्र मग त्यानंतर ती नाटक करत जयश्रीला सांगू लागते की अगं हो, मला तुला याबद्दल सांगायचंच होतं, मात्र घाई गडबडीत मी विसरून गेले. आणि मग ती जयश्रीला असं सांगते की अगं मला पैशांची थोडी गरज होती आणि मी आपल्या तनयाला सहज सांगितलं. मला माहितीच नव्हतं की ती ही सगळं अखिलला सांगेल आणि अखिलसुद्धा लगेच तिला पैसे देईल म्हणून. मी तर तिला बजावलंसुद्धा होतं की ही गोष्ट कोणालाही सांगू नको, मात्र त्या मुलीने माझं ऐकलं नाही. थांब, मी आत्ताच जाऊन तिला चांगलं सुनावते. आणि ते ऐकून जयश्री म्हणते की अगं विशाखा, हे काय करतेस तू? शेवटी तनयाने जे काही केलं ना ते योग्यच केलं. आई आपली अडचणीत आहे म्हटल्यावर कोणत्याही मुलीला तिला मदत करावी असं वाटणारच ना. आणि ती अखिलकडे मदत नाही मागणार तर कोणाकडे मागणार. त्यामुळे तू अजिबात तिच्यावर चिडू किंवा रागवू नको. आणि ते ऐकून विशाखा तर मनोमन खूपच खुश होते. त्यानंतर मग जयश्री तिला विचारते की मला एक सांग, तनया मध्यंतरी घरामध्ये खूप काम करत होती आणि ते सुद्धा वसूच्या सांगण्यावरून. त्याबद्दल तुला काही माहिती आहे का? आणि ते ऐकून विशाखा तर खूपच खुश होते. आणि मग ती वसूच्या विरोधात जयश्रीचे कान भरायला सुरुवात करते. जयश्रीला असं सांगते की अगं त्या वसुंधराने ना माझ्या तनयाला धमकी दिली होती की जसं तिने आकाशला तुझ्यापासून दूर केलं ना, तसंच ती अखिलला तनयापासून दूर करेल. आणि त्यामुळे माझी बिचारी तनया खूप घाबरली आणि ती वसू जे काही सांगेल ते ऐकायला लागली. आणि हे ऐकून जयश्री तर खूपच चिडते. तर विशाखा तिला सांगत असते की अगं त्या वसुंधराला ना आपलं हे घर तोडायचं आहे आणि माझ्या तनयाला मात्र जोडून ठेवायचं आहे. त्यामुळे नाईलाजाने ती वसू जे सांगेल ते सगळं काम करायची. आणि हे ऐकून जयश्री म्हणते की आता मी त्या वसुंधराला सोडणार नाही. तर विशाखा हसतच म्हणते की या जयश्रीला फसवणं किती सोपं आहे. आणि मग ती नाटक करत म्हणते की तू प्लीज त्या वसूला काही बोलू नको, नाहीतर घरात उगाच भांडणं होतील. आणि मग ती तिचा निरोप घेऊन तेथून निघून जाते. जयश्री मात्र वसुंधराला कसा धडा शिकवायचा याचाच विचार करत असते. तर दुसरीकडे तनया वसुंधराकडून तिची सगळी कामं करून घेते. त्यामुळे वसुंधरा खूप चिडते, पण नाईलाजाने तिला काही बोलता येत नाही. त्यानंतर मग तनयाला ऑफिसमधून अखिल कॉल करतो. तो तनयाची विचारपूस करत असतो. तर तनया ती ठीक असल्याचं सांगते. आणि मग ती अखिलला म्हणते की मला तुझी खूप आठवण येते, आज संध्याकाळी आपण कुठेतरी शॉपिंगला जाऊयात, तो ऑफिसमधून लवकर घरी ये. पण अखिल म्हणत असतो की तनया ते शक्य नाही आहे, कारण मला खूप काम आहे. मी फक्त तुझी विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. आणि मग तो कॉल ठेवून देतो. तर हे सगळं काही भास्कर ऐकत असतो. आणि मग त्यानंतर तो अखिलला जाऊन म्हणतो की जर तुला तनयासोबत बाहेर जायचं असेल तर तू बिनधास्त जा, काळजी करू नको, तू तिला वेळ दे, ऑफिसमधील सगळी कामं मी करतो. मात्र अखिल गैरसमज करून घेतो आणि तो भास्करला म्हणतो की दादा, तू फक्त जॉईंट CEO आहे, माझ्याशिवाय तू कोणतंही काम करू शकणार नाही, कारण प्रत्येक कामासाठी माझी सही लागेल. आणि त्याच्या अशा बोलण्यामुळे भास्कर दुखावला जातो. तो म्हणत असतो की अखिल, माझ्या बोलण्याचा तसा उद्देश नव्हता. पण अखिल म्हणत असतो की तुझा उद्देश काय आहे मला माहिती आहे. खरं तर तू जॉईंट CEO आहे आणि दादा एक साधा एम्प्लॉय, माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकणार नाही. आणि जर तुला असं वाटत असेल ना की तनयाची काळजी घेण्यासाठी मी घरी जाईल आणि मग तुम्ही वाटेल ते कराल, तर तसं कधीच होणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि अखिलच्या अशा बोलण्यामुळे भास्करला तर खूप वाईट वाटतं आणि तो काही न बोलताच तेथून निघून जातो. दुसरीकडे वसुंधरा जेवण बनवत असते आणि मग ती आकाशला कॉल करते. ती त्याला विचारत असते की तुम्ही जेवण केलंत का? तर तो म्हणत असतो की नाही, आत्ता मी जेवण करण्यासाठीच बसलो आहे, पण तुम्ही जेवलात का? तर वसुंधरा सांगते की नाही, आज माझा उपवास आहे. आणि ते ऐकून आकाश म्हणतो की ठीक आहे, मग आज मी सुद्धा काही खाणार नाही. आणि मग त्यानंतर तो त्याचा टिफिन ऑफिसमधीलच एका एम्प्लॉईला देतो.
त्यामुळे वसुंधराला वाईट वाटते. ती आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत म्हणत असते की आम्हा बायकांना उपवासाची सवय असते, आम्ही आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून उपवास करतो. तर आकाश म्हणत असतो की मग मी सुद्धा याच गोष्टीसाठी उपवास करणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि आकाशच्या त्या बोलण्यामुळे वसूला तर खूपच आनंद होतो. त्यानंतर मग जयश्री त्या ठिकाणी येते. वसुंधरा तिला विचारत असते की मी तुम्हाला जेवायला वाढू का? मात्र जयश्री रागातच म्हणते की तू तनयाला काय धमकी दिली होतीस ग? तुला लाज वाटत नाही का असं वागायला? तर वसू तिला समजावत म्हणत असते की आई असं काही नाही आहे, तुम्ही नक्की कशाबद्दल बोलताय? आणि त्यावेळी जयश्री म्हणते की मला माहिती आहे, तू तनयाला धमकी दिली होतीस ना की तू तिला अखिलपासून वेगळं करशील आणि म्हणूनच ती बिचारी तुझं सगळं काम ऐकत होती. असं वागायला तुला लाज वाटत नाही का? इतक्या खालच्या थराला तू कशी काय जाऊ शकतेस? मी तुझ्या कारस्थानांमध्ये अडकले नाही म्हणूनच तू हे सगळं केलं ना? आणि जयश्रीच्या अशा बोलण्यामुळे वसुंधरा दुखावली जाते. ते जयश्रीचा हा गैरसमज दूर करण्याचा खूप प्रयत्न करते, पण जयश्री काही ऐकत नाही. उलट वसुंधराला 4 गोष्टी सुनावते आणि तेथून निघून जाते. वसुंधराला समजतं की नक्कीच विशाखाने हिचे कान भरले असणार. दुसरीकडे विशाखा घरी आल्यावर तनयाचे बाबा तिला विचारत असतात की मला सुद्धा तनयाला भेटण्यासाठी यायचं होतं, मग तू एकटीच का गेली? तर विशाखा म्हणत असते की काय गरज आहे? आणि मग ती पुढे त्यांना म्हणते की आता मी जे काही सांगेल ना ते शांतपणे ऐका आणि ही गोष्ट ना कोणालाही सांगू नका. आणि मग ती त्यांना सांगते की आपली तनया प्रेग्नंट नाही आहे, ती फक्त प्रेग्नन्सीचं नाटक करते, कारण तिला त्या वसुंधराच्या जाचातून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे म्हणून. आणि हे ऐकून तनयाच्या बाबांना तर मोठा धक्काच बसतो. त्यांना तनयाकडून अशी बिलकुल अपेक्षा नसते. मात्र विशाखा तनयाचं तर खूपच कौतुक करत असते आणि त्यामुळे ते विशाखावर चिडतात. ते म्हणत असतात की अगं प्रेग्नन्सी हा किती नाजूक विषय आहे आणि तुम्ही दोघींनी त्याचं सुद्धा नाटक केले, तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? मात्र विशाखा त्यांचं काही ऐकून घेत नाही, उलट त्यांना त्यांचं तोंड बंद ठेवायला सांगते. त्यामुळे ते रागातच त्यांच्या खोलीत निघून जातात. आणि मग त्यानंतर विशाखाला एका माणसाचा फोन येतो. ती विचारत असते की कोण आहात तुम्ही? तर तो माणूस रागातच म्हणतो की तुझा बाप. आणि तो आवाज ऐकून विशाखा तर खूप घाबरते. दुसरीकडे जयश्री आणि तनया जेवण करण्यासाठी बसलेल्या असतात. वसुंधरा त्या दोघींना जेवण वाढते. तर तनया मुद्दाम वसुंधराला काही ना काही गोष्टी आणायला सांगत असते आणि तिला त्रास देत असते. तर जयश्रीसुद्धा हसतच हा सगळा प्रकार बघत असते. त्यामुळे वसुंधराला वाईट वाटतं, पण तिच्याकडे पर्याय नसतो. त्यामुळे तनयाने सांगितलेलं प्रत्येक काम ती करते. त्यानंतर अवनीसुद्धा मंदिरातून घरी येते. ती जयश्रीला सांगत असते की आमचे हे CEO झालेत ना म्हणून मी मंदिरात जाऊन अभिषेक केला. तर तनया पटकन म्हणते CEO नाही, जॉईंट CEO. आणि ते ऐकून अवनी रागातच म्हणते की हो तेच ते. आणि मग ते सगळ्यांना प्रसाद देते. तनया मात्र प्रसादसुद्धा पटकन घेत नाही. मात्र अवनीने सांगितल्यावर ती नाईलाजाने प्रसाद घेते. त्यानंतर मग अवनी तिच्या कामासाठी निघून जाते. तर तनया मुद्दाम जयश्रीला म्हणत असते की मला लाल माठाची भाजी खायची आहे. तर जयश्री वसुंधराला सांगते की बाजारात जा आणि भाजी घेऊन ये. जरी सीझन नसला ना तरी भाजीचा शोध घे. इच्छा असेल ना तर तुला ती भाजी नक्की सापडेल. आणि त्यावर मग वसुंधरा नाईलाजाने हो म्हणते. त्यानंतर मग तनया जयश्रीला म्हणते की आई मला माझी खोली साफ करायची आहे, पण मला धुळीची खूप ॲलर्जी आहे. तर जयश्री लगेच वसुंधराकडे बघते आणि मग वसुंधरा म्हणते की ठीक आहे आई, तनयाची खोली मी साफ करेल, तुम्ही काळजी करू नका. आणि ती कामाला सुरुवात करते. तर जयश्री तनयाला म्हणत असते की तनया तू अजिबात काळजी करू नको. पुन्हा जर या वसुंधराने तुला धमकी दिली ना तर मला सांग, मी तिला बरोबर बघते. आणि ते ऐकून तनयासुद्धा खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.